मिरजेत महायुतीच्या बैठकीला ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांना बोलावले नसल्याने बैठकीत मानापमान नाट्य घडले। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि माजी नगरसेवक संदीप आवटी यांची शाब्दिक चकमक झाली। यावेळी संदीप आवटी यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला। दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सांगलीत रावण दहन आणि आमदार पडळकर समर्थनासाठी आयोजित सभेच्या तयारीसाठी मिरजेत गुरुवारी रात्री विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती। आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, जनसुराज्याचे समित कदम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते। बैठक सुरू होता माजी नगरसेवक संदीप आवटी यांनी त्यांचे वडील ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांना बैठकीस बोलावले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत बैठकीनंतर चर्चा करू असे सांगितले। बैठक पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांनी खोलीत संदीप आवटी यांना बोलावून खडेबोल सुनावले। निवडणुकीत तुमची पक्षाच्या विरोधात भूमिका असते। लोकसभेला आणि विधानसभेला सांगलीत अपक्ष उमेदवारांचा प्रचार केला। तुम्हाला बोलवायला कोण लागून गेला? माझ्या जिल्हाध्यक्षांचा अपमान होऊ देणार नाही असे चंद्रकांत दादांनी सुनावले। आम्ही मिरजेत भाऊंचा प्रचार केला। सांगलीत पक्षातील काही मंडळींनी वहिनींचा छुपा प्रचार केल्याचे उत्तर संदीप आवटी यांनी दिले। यामुळे या विषयावर वाद होऊन कुणीतरी तुम्हाला काहीही सांगतात, अपमान सहन करून पक्षाचे काम करणार नाही, आता राजीनामा देतो असे प्रत्युत्तर संदीप आवटी यांनी दिल्याने पालकमंत्र्यांचा पारा चढला। या चकमकीवेळी संदीप आवटी आणि निरंजन आवटी हे बंधू तेथून न जेवता निघून गेले। पक्षाचे जिल्हाध्यक्ष बैठकीचे निरोप देत नाहीत या त्यांच्या तक्रारीवरून जोरदार नाट्य रंगले।